मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधल्या आंदोलनासंदर्भात मराठा समन्वय समितीकडून पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात आलेलं आहे। 29 ऑगस्टला जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करण्यासंदर्भात याआधी सुद्धा पत्र देण्यात आलं होतं, मात्र पोलिसांकडून अद्याप सुद्धा यावर काही उत्तर न आल्यामुळे पुन्हा एकदा हे पत्र देण्यात आलंय। या वेळेला या पत्रात 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी इथं आंदोलन करणार असल्याची माहिती आहे। या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडनं। गिरीश, पुन्हा एकदा मराठा समन्वय समितीकडनं मुंबईच्या आयुक्तांना पत्र देण्यात आलेलं आहे। या पत्रामध्ये नेमकं काय आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत पुन्हा एकदा आहे ते मराठा समन्वय समितीने मुंबई पोलिसांना आहे ते परवानगी संदर्भात पत्र दिलेलं आहे। याआधी 17 तारीखला हे पत्र दिलेलं होतं। 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करतील याबाबतचे परवानगीसाठीचं पत्र देण्यात आलं होतं, मात्र पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती, परवानगीबाबत कोणतेही स्पष्टीकरण नव्हतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा आज आहे ते हे पत्र पुन्हा एकदा देण्यात आलेले आहे आणि यावेळेस या पत्रात सांगण्यात आलेलं की जो 29 ऑगस्टला मुंबईत जे आंदोलन करणार होतं ते आंदोलन मनोज जरांगे पाटील सुरुवातीला अंतरवली सराटी या ठिकाणीच करतील, मात्र आता जर त्या ठिकाणी मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मात्र मग आम्ही थेट हे मुंबईत येऊ अशा पद्धतीची माहिती आहे ती पत्राद्वारे या ठिकाणी मराठा समन्वय समितीने दिलेली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे कधीपर्यंत येतील किंवा आंदोलनाची तारीख काय असणार आहे याबाबतची माहिती हे आम्ही तुम्हाला पुढे पत्राद्वारे कळवू। मात्र आम्ही तुम्हाला सद्यस्थितीत हीच माहिती देतोय की तुम्हाला जी 17 तारीखला पत्र दिलेलं होतं परवानगीबाबतचं त्याबाबत आम्ही पुन्हा एकदा हे पत्र देतोय आणि पत्रामध्ये आम्ही मुंबईच्या दिशेने कूच करू, आंदोलन करू या संदर्भातील हे पत्र आहे। आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र आम्ही मुंबईतच येऊ असा एक प्रकारचा इशारा हा पत्राद्वारे आणि मुंबई पोलीस आयुक्त असतील यासोबतच आझाद मैदान पोलीस स्टेशन असेल या दोन्ही ठिकाणी हे पत्र आजच देण्यात आलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 29 ऑगस्टला पत्रामध्ये जे मेन्शन आहे की 29 ऑगस्टला अंतरवली सराटीमध्येच करू, मात्र त्यांची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहावं लागेल आणि तर मुंबई पोलीस गृह खातं या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार, कारण गणेशोत्सवाचा काळ आहे। गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीने मराठा समाजाचे आंदोलक आहेत ते मुंबईत आलेले होते, आंदोलन या ठिकाणी झालेलं होतं, मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईत आलेले होते। त्यामुळे यावेळेस देखील अशाच पद्धतीने गणेशोत्सवाच्या काळात मराठा समाजाचे आंदोलन आहे ते होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि मुंबई पोलीस या सगळ्या संदर्भात परवानगी देत आहेत का, अटी शर्ती घालतायत का, नेमकं काय असणार आहे हे येत्या दिवसातच स्पष्ट होईल। मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे आता लक्ष असणार आहे। सोबतच गृह खातं आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मराठा समन्वय समितीनं पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे। उद्या अंतरवाली सराटीमध्ये जरांगे आमरण उपोषणाला सुरुवात करतील, मात्र मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मुंबईमध्ये येऊ असा स्पष्ट इशारा या पत्राद्वारे पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे।